हाय फ्रेंड्स, मी मयुरी। आज आपण बनवणार आहोत मिरची फ्राय। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या कमी तिखट आहेत। आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे। मिरच्या आपल्याला स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचे आहे आणि कांदा पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। आणि याच्यामध्ये आपण लसूण थोडासा जास्त वापरणार आहे। आणि हे आता मी सर्व कट करून घेते। हे बघा, अशा पद्धतीने मी कांदा बारीक कट करून घेतला, लसूण पण बारीक कट करून घेतला आहे आणि मिरची पण कट करून घेतलेली आहे, जशी आपण भेंडी गोल कट करतो त्या पद्धतीने। आणि कोथिंबीर घेतली आहे। आणि इथे आता आपण तवा गरम करून घेतला आहे आवडीनुसार। त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया आणि तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे, कडक। आणि तेल गरम झाल्यावर आता आपण याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया आणि जिरं छान आपल्याला असं फुलून द्यायचं आहे। जिरं फुलल्यावर मग आपण याच्यामध्ये कट केलेला लसूण पण टाकून घेऊ। आणि लसणाचा वापर याच्यामध्ये जास्त केल्यामुळे ही मिरची फ्राय छान लागते खायला एकदम। आणि सुरुवातीला आपण लसूण थोडासा परतून घेऊया गुलाबी रंग येईपर्यंत। अर्धा मिनिटभर छान आपण लसूण परतून घेऊ आता आणि आता याच्यामध्ये आपण कांदा पण टाकून घेऊया। आता तेलामध्ये कांदा छान आपण मिक्स करून घेऊ आणि याला पण मस्तपैकी अर्धा मिनिट आपण परतून घेऊ, छान असा गुलाबी कलर येईपर्यंत। म्हणजे कांदा याच्यामध्ये आपल्याला कच्चा नाही लागला पाहिजे। आणि लो टू मीडियम हीटवरतीच ही सर्व प्रोसेस करायची आहे आपल्याला। अर्धा मिनिट आता आपण हे असंच राहू देऊया। आणि आता याच्यामध्ये मी मिरच्या टाकून घेतल्या आणि थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची आणि सर्व हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला 1 मिनिटभर असंच राहू द्यायचं आहे तव्यावरती। त्यामुळे छान मिरची अशी नरम पडेल। तुम्हाला जर याच्यावरती झाकण ठेवायचं असलं तरी चालेल, पण मी इथे झाकण ठेवणार नाही। मी असंच 1 मिनिटभर इथे राहू देणार आहे। आता 1 मिनिट झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मीठ टाकल्यावर परत एकदा हे मिक्स करून घेऊया। मिठाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं, नाहीतर मग जास्त खारट होईल मिरची आपली। आणि आता बाकीचे मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। थोडीशी आपण इथे हळद टाकून घेऊ, थोडीशी धने जिरे पावडर आणि थोडासा आपण इथे कांदा लसूण मसाला टाकणार आहे। याऐवजी तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल। आणि मसाल्याची क्वांटिटी एकदम कमी ठेवलेली आहे। आणि थोडासा इथे मी चाट मसाला वापरलेला आहे आणि हे मिक्स करून घेऊया। आणि तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी निंबू वापरलं तरी चालेल। आणि हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता। आणि आपल्याला सुरुवातीला हे कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे, पण शेवटी थोडासा गॅस मोठा करून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये मी भरपूरशी कोथिंबीर टाकून घेतली। कोथिंबीरमुळे मिरची फ्रायला छान चव येते। आणि कोथिंबीर टाकून आता हे मिक्स झालं आहे आपलं। तरी पण आपण 5 ते 6 सेकंद गॅसवरतीच ठेवणार आहोत। फक्त गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिक्स करत राहायचं, जेणेकरून त्या मिरच्या जळल्या नाही पाहिजे, त्याच्यातले मसाले जळले नाही पाहिजे। छानपैकी आता हे मिक्स करून झालेलं आहे आणि आपली मिरची फ्राय इथे तयार झालेली आहे। आणि एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा। आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।